आत्ताच्या सरकारमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये निधी मिळत नाही, त्यामुळे तुम्ही अर्थमंत्र्यांनाच आणि तुमच्या काकांना थेट हात घातले. काय नक्की नेमकं ही साथ घालण्याची? हे बघा, जे विरोधात आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठेही निधी हा दिला जात नाही. दुर्दैव असं की आता डीपीसीमध्ये सुद्धा त्या प्रकारचा भेदभाव हा केला जाणार आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी अनेक मंत्र्यांची चर्चा करून फॉलोअप करून त्या मंत्र्यांनी मला सहकार्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी हा मतदारसंघामध्ये मी नेला होता. काही गोष्टी मी हे मंजूर सुद्धा केले होते, पण सरकार बदलल्यानंतर त्या बाबतीत काही बदल झाले. निधी देण्यात नाही आला, अर्धवट निधी देण्यात आला. त्यात झालं असं की ज्या वास्तू आपण सुरू केल्या होत्या, जिथं कुठं आपण तिथं खर्च सुरू केले होते नाही तर कामं सुरू झाली होती, ती अर्धवट तिथं झालेली आहेत, पण पूर्ण नेण्यासाठी आपल्याला निधी कमी पडतोय. माझे जे विरोधक आहेत मोठ्या पदावर जाऊन बसलेत, पण मोठ्या पदावर एखादा व्यक्ती बसत असेल तर त्यांचे विचार आणि बुद्धी ही प्रगल्भ होती असं नसतं, त्यांचं विजन वाढती असं नाही. पण त्यांचं एकच काम, जे काय निधी मी नेलेला आहे, जे काय काम मी नेलेलं आहे त्याला फक्त ब्रेक लावायचा. सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाचं झालं असेल माझ्या मतदारसंघामध्ये तर एमआयडीसी न आल्यामुळे माझ्या युवांचं नुकसान तिथं झालंय. बरेच विषय, शेतीच्या पाण्यापासून इतरही विषय आहेत. आता जेव्हा आपण पाठपुरावा करून एखादा विषय होत नसतो, आपण पत्र देऊन विषय होत नसतो, लढून विषय होत नसतो, आंदोलन करून विषय होत नसतो, तर कधी कधी आपण भावनिक साथ सुद्धा तिथं घालत असतो. त्यामुळे काल भाषण करत असताना आक्रमक मी बोललोच, पण कुठं तरी भावनिक साथ सुद्धा तिथं घातलेली आहे. पण त्याला प्रतिसाद मिळेल हे मला तरी सांगता येणार नाही, कारण शेवटी अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय निधी देता येत नाही. त्यामुळे दादा त्या बाबतीत काय करतील आणि मुख्यमंत्री साहेब राजकारण करून करून काय लेवलपर्यंत राजकारण करतील, युवांच्या भवितव्याचं सुद्धा त्यांना जर राजकारण करायचं असेल तर माझ्या मागण्यांकडे हे सर्व दुर्लक्ष करतील असं आपल्याला म्हणावं लागेल.